गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिलीप पहिला षटक हाताळत असताना 10-12 पावलाचा रनअप जरूर पाहायला मिळेल. वेगाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारा गोलंदाज अर्थात दिलीपला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल गेम प्ले. हो पहिल्याच बॉलवर फटका कमालीचा आहे. बॉलला पाठवलाय व्ही शेप मधून चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉलवर ठोकला जातोय इथे षटकार. थँक्यू डीजे. आणि सर्व संघांना एक सूचना देतो की सिरीज साठी हे धावा पकडल्या जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. म्हणजेच या जे 5 सामने आहेत त्याच्या धावा पकडले जाणार नाहीयेत याकडे लक्ष असू द्या. पहिल्या बॉलवर जरूर षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवर इथे कमबॅक आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. परेश बॅक टू द पवेलियन. मारुती मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अगदी तुम्ही पाहू शकाल बॅट्समन हरेशला तुम्ही पाहू शकाल. अगदी तिसऱ्या दिवसामध्ये हरेशने प्रभावित केलं होतं. भरपूर सारी चर्चा हरेशची राहिली होती परंतु सध्या मॅच इम्पॉर्टंट आहे. या धावा बढवायचे. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. तदनंतर हा फटका जबरदस्त आहे. 2 षटरक्षकाच्या मधोमध बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मिळतील 4 चौकार. आणि यस चहावाल्याचं देखील आगमन झालंय. धन्यवाद आपण आल्याबद्दल. आपलं मनस्वी आभार. यस शेवटची रात्र आहे. सगळ्यांना चहा पाजा हरकत नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला. नंतर विकेट. त्यानंतर तिसरा बॉल देखील चौकार. हो यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. इथे बॉल येतोय डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 10 धावा जरूर आपण बघतोय. आणि इथे बॅटिंग करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय अशोक 11 खरबाचवाडी टीम खेळत असताना अप्रतिम बॅटिंग. 10 धावा स्कोरबोर्डवर जरूर लागलेत. शेवटचे 2 बॉल पाहायला मिळतील. या 2 बॉलवर धावा किती येतील. ओहो फटका फसलाय. बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये. फार वेगाने धावलेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वैडिश लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू सीमा पार. मिळतील 4 धावा चौकार. आज हरेशने बॅट मधून धावा येण्यास सुरुवात झाली. 14 बनलेत. पहिली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज दिलीप त्याच्या विरोधात आक्रमण चालू आहे. वडा स्ट्रोक फलंदाजाच्या बॅट मधून मॅक्सिमम हिट. चेंडू सीमा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. तुम्ही पाहू शकाल इथे झेलची संधी आहे परंतु शतरक्षक बडेल दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंगॉन मधून येतोय दमदार षटकार. पहिल्याच बॉलवर प्रार चढवलाय फलंदाज मित्र म्हणेन परेशच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे तो डेड डॉट बॉल. अर्थात तुम्ही पाहू शकाल बॅट्समन परेश आणि हरेश
अशी सलामीची जोडी जी मात्र पाहतोय. एक विकेट जरूर आलाय मारुतीचा आणि त्यानंतर काय कमबॅक केलाय. लाजवाब कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नरेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ओ इथे फटका फसलाय. झेल वॉडा स्ट्रोक भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. अगदी झेल कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु हातामधून निसटला आणि त्यानंतर एक धाव घेतली गेली. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचल 27 या आकड्यावर. परंतु ताडवाडी संघाला देखील विसरून चालणार नाहीये. शेवटची मॅच आपण त्यांची देखील पाहिली होती. 2 षटकाची मॅच होती. धावा बनल्या होत्या 22. इथे त्रिपलाची फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. इथे पाहिलं ना तर नक्कीच ताडवाडी संघाला देखील विसरून चालणार नाहीये. शिलारवाडी बनाम ताडवाडी शेवटची मॅच देखील आपण एन्जॉय केली होती. अगदी 2 षटकामध्ये 22 धावा बनल्या होत्या परंतु नरेशची बॅटिंग अप्रतिम राहिली होती. म्हणजे 4 चेंडूमध्ये त्याने 22 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे त्यांना देखील विसरून चालणार नाहीये. एका साईडला पाहिलं तर 27 धावा बनलेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये नरेश गोलंदाजी ट्रॅकवर. संघाचा सरसेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कर्णधाराची भूमिका सातत्याने पार पाडत असताना आज मी तर म्हणेन ताडवाडी संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 6 बॉल शॉर्ट पिच बॉल होता त्यावर देखील धाव येणं महत्वाची आहे. आणि इथे विकेटचं पतन फलंदाज बाद. नितीन बॅक टू द पॅव्हलियन. शेवटचा बॉल प्रगती पथावर 27 धावा आपण बघतोय. 2 षटकाची मॅच आहे. सेमी क्रमांक पहिली आपण बघतोय. यावेळेस ताडवाडी आणि त्याला फाईट करते पेन खरबाचीवाडी टीम. स्वर्गीय अशोक 11 संघाने नावाने खेळत असताना या ठिकाणी दमदार कामगिरी. हो थोडासा अडथळा जरूर आलाय. गोलंदाज मी तर म्हणेन नरेशला आणि ते सेकंड मॅच पाहायला मिळेल. कार्तिक 11 वाघाचवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. गवंडवाडी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी या टॉस करता. हो यावेळेस देखील चांगला बॉल फिंगर रोल केला आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. षटक संपलाय. 2 षटकाची मॅच समाप्त झाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवर. गरज आहे येणारे 12 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत टॉसकडे जाऊया. गवंडवाडी टीमचा कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी या टॉस करता. यस कार्तिक 11 वाघाचवाडी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे आणि इथे टॉस केला जाईल. किरण इथे टॉस केला जाईल. 2 टीम दरम्यान हा टॉस केला जाईल. अर्थात एका साईडला गावंडवाडी टीम दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल वाघाचवाडी टीम. इथे टॉस केला जातो. टॉस संपन्न होत आहे. टॉसबॉक्स कक्षामध्ये वाघाचवाडी संघाने टॉस जिंकला आहे आणि बस डायरेक्ट ग्राउंड मधून धावत. डीजे
चांगली मॅच पाहायला मिळेल. 28 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. आलेल्या तमाम क्रीडा प्रेक्षक मायबापांना या स्पर्धेच्या दरम्यान देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. तसेच ऑनलाईन जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पाहतात सह्याद्री आदिवासी सामाजिक शैक्षणिक व सेवाभावी संस्था या स्पर्धेचे अर्थात मुख्य आयोजक तुम्ही पाहू शकाल कांता दादा पादीर, त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यांना पाठिंबा देत असताना रामदास गावंडारला तुम्ही पाहू शकाल. म्हणजे त्यांच्या माध्यमातून ही चांगली नाईटची भव्य दिव्य रजनी शृंखला आपण एन्जॉय करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दिलीप आणि त्याच्या साथीला नरेश अशी सलामीची जोडी आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना मारुतीला तुम्ही पाहू शकाल. अष्टपैलूच्या भूमिकेत सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु सध्या मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच मध्ये तुम्हाला धावा बडवाव्या लागतील, परंतु कोणता संघ विजय होईल आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नरेशला पाहू शकाल. चांगला फलंदाज आहे. पहिला ओव्हर मारुती गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू हाताळत असताना हो भन्नाट वेग मात्र गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर मारुती, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवर नरेश फसाळे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे. पहिला बॉल जरूर डॉट आलाय, त्यानंतर उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावसंख्या बढवायची, कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. ह्या मॅच मध्ये धावा जरूर बनलेत. 28, 27 आणि 28चं टार्गेट ठेवलंय. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल गावंडवाडी आणि त्याला फाईट करेल कार्तिक इलेवड वाघाचीवाडी टीम. हो यावेळेस देखील भन्नाट वेग पाहायला मिळतोय गोलंदाज मारुतीकडे. मी तर म्हणेन स्वर्गीय अशोक इलेवड खरबाचवाडी पेन या ठिकाणाहून बिलॉंग होत असताना आज मी तर म्हणेन कर्जत नगरीमध्ये खेळण्यासाठी जरूर सज्ज झालेत. या जांभूळवाडीच्या क्रीडा नगरीवर तुम्ही सामना पाहतात. पहिल्या सेमी क्रमांक 1 ची मात्र तुमच्या आमच्या भेटीला जरूर पाहायला मिळते. 2 बॉल जरूर डॉट आलेत. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस देखील डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना मी तर म्हणेन गोलंदाज मारुतीला तुम्ही पाहू शकाल. इथे पहिला षटक निर्धाव येईल का की फलंदाज नरेशच्या बॅटमधून धावा येतील. या 3 बॉलवर ना धावा येणं फार महत्वाचं आहे ताडवाडी टीमसाठी, कारण तुम्हाला खेळायचं आहे पुढची मॅच, तर धावा बडवाव्या लागतील. मोरिया ताडवाडी संघ खेळत असताना सध्या बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल बॅट्समन नरेशला हा देखील बॉल आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज मारुतीची अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त वेग पाहायला मिळतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता गोलंदाज मारुतीला अगदी चांगली गोलंदाजी. 4 बॉल डॉट आलेत. उर्वरित 2 बॉल अद्यापही बाकी आहेत. त्या 2 बॉलवर प्रहार करावे लागतील. 28 धावसंख्येची गरज आहे. इथे फटका चांगला आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल इथे पकडली जाईल आणि संपवला तो मात्र नरेश फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट. न्यू बॅट्समन तुम्ही पाहू शकाल सुरेशला पाहू शकाल.
हो, यावेळेस कमबॅक करावा लागेल. मॅच जिंकायचं असेल तर एक बॉल उर्वरित बाकी आहे. पहिल्या षटकातील 5 बॉल जरूर आपण बघतोय, अद्यापर्यंत एकही धाव मात्र प्रगती पथावर नाही आहे. इथे जर पाहिलं ना तर या बॉलवर षटकार येणं देखील अपेक्षित राहील, कारण थोडंसं अवघड समीकरण जरूर पाहायला मिळतोय. म्हणजेच येणारा शेवटचा बॉल आहे आणि त्या बॉलवर षटकार किंवा चौकार येणं अपेक्षित राहील. बॅट्समन सुरेश स्ट्रायकिंग एंडवर. हो, यावेळेस मात्र नक्कीच पहिलं षटक निर्धाव हाताळले. या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सेमी क्रमांक 1 आपण बघतोय आणि अप्रतिम गोलंदाजी मारुतीची राहिले. आणि इथे मी तर म्हणेन पहिलं षटक निर्धाव आलाय. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायचे 28. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला षटकार मारावे लागेल. बघा, पाणी संपलंय तर आमचे कांता दादा पादीर आता डायरेक्ट पाईपलाईन घेऊन येतात की काय. परंतु काही असो, परंतु ते पाण्याची सोय करणार यामध्ये शंका नाहीये. कारण एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची उंच भरारी जे मात्र आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. आणि कांतादादा बोललं ना तरी इथपर्यंत नाव नाहीये, मी तर म्हणेन अलिबागपर्यंत नाव असेल. कारण तेच कांतादादा पादीर साहजिकच त्यांच्याकडे पाहिलं जातं. सामाजिक क्षेत्रामध्ये घेतलेली उंच भरारी, तदनंतर त्यांच्या माध्यमातून घेतलेलं सामाजिक कार्याचा बसा सातत्याने त्यांच्याकडून पाहिलं जातं. आणि आज तेच साध्य करत असताना पाणी जरूर संपलाय, परंतु पाण्याची सोय करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन निघून गेलेत. आणि नक्कीच पाणी देखील ते घेऊन येतील यात शंका नाहीये. पहिला बॉल येतोय डॉट. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर नितीनला पाहू शकाल. मारुती आणि नितीनची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या दिवसापासून पहिल्या दिवशी देखील त्यांनी प्रभावित केलं होतं. आपली गोलंदाजाची जी धार आहे ना ती मात्र अप्रतिम आहे. त्या पहिला बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल. हो, यावेळेस फटका जबरदस्त आहे, परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला घेतलेली जाईल. इथून फलंदाज होईल फेल. अर्थात अद्यापर्यंत एकही धाव ची मात्र स्कोरबोर्डवर नाहीये. आणि ते विकेटचं पतन, दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना तुम्ही पाहू शकाल. दिलीप बॅक टू द पॅव्हिलियन. येस, वाघाचवाडी टीमचा डिसिजन कळवा. येस, बॅट फर्स्ट, टॉस विन आणि चूज द बॅट. इन्व्हाइट केले फिल्डिंगसाठी गावंडवाडी टीमला. 4 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6-1-6-6-3 12 सैत्रिक 18. म्हणजे 4 बॉलमध्ये 4 षटकार जरी आले तरी देखील धावा बनवू शकत नाहीये. म्हणजेच या मॅचमध्ये फक्त उरले ती औपचारिकता. परंतु धावेचं अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. कारण विश्व विक्रम होऊ देऊ नका म्हणजे झालं. कारण अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हो, यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जरूर. आणि इथे पाहिलं तर तिसरा बॉल देखील डॉट आलाय. सूर्या नवीन बॅट्समन योगेशला तुम्ही पाहू शकाल. आता उर्वरित बॉल शिल्लक आहे 3. धावा बनवायचे 28. अद्यापर्यंत स्कोरबोर्डवर एकही धाव जी मात्र पाहायला मिळाली नाहीये. आणि विश्व विक्रम केला जाईल का मोरिया ताडवाडी संघाकडून? या मैदानावर एक रेकॉर्ड बनू शकतो. 2 षटकामध्ये एकही धाव जर खर्च केली नाहीये तर नक्कीच रेकॉर्ड बनू शकतो. हो, यावेळेस मात्र बॉल हवे ते फटका फसलाय. हा देखील विकेट. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मी तर म्हणेन नितीनच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी होते. आणि ते 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. अद्यापर्यंत एकही धाव जी मात्र स्कोर बोर्डवर पाहायला मिळत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाशला तुम्ही पाहू शकाल. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि या सामन्यामध्ये पक्कड मजबूत करत असताना सुपर 3 मध्ये दणदणीत प्रवेश करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय अशोक 11 खरबाचवाडी पेन तालुक्यातून खेळण्यासाठी सज्ज जरूर झालेत. खरबाचवाडी गाव म्हटलं ना तर उंच डोंगरावर तो गाव पाहायला मिळतोय खरबाचवाडी. आणि जरूर तिथून खेळण्यासाठी आज या ठिकाणी सज्ज जरूर झालेत.
लेफ्ट हँड बॅट्समन जरूर पाहायला मिळतोय आणि इथे पहिले तर आकाश येतोय बॅटिंग मार्कवर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक तरी धाव येणं अपेक्षित राहील. या सामन्यामध्ये थोडंसं अंतर देखील कमी करावं लागेल, परंतु एखादी धाव येईल का की हा देखील गोलंदाज आपली गोलंदाजी निर्धाव षटक हाताळेल का. हो इथे देखील मी तर म्हणेन डॉट चेंडू आणि हा देखील षटक निर्धाव जाईल की काय. मोरिया ताडवाडी टीम खेळत असताना मी तर म्हणेन पिसं उपटलेत मोरिया ताडवाडी संघाची. स्ट्रायकिंग एंडला आकाश पुन्हा एकदा शेवटचा बॉल या षटकातील आणि हा देखील षटक निर्धाव जाईल का हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं ठरेल. आणि यस इथे हा देखील डॉट चेंडू म्हणजे 2 षटक निर्धाव जरूर आलेत. जबरदस्त गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा दोन्ही गोलंदाज